श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, थांबा. हा व्हिडिओ स्किप केलास तर कदाचित तुम्ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक पुन्हा करताय. चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवणं तुम्हाला कधी कोणीतरी जवळच्याने दुखावलंय का? की ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने साथ सोडली का? जर हो तर हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आज तुम्हाला एक सत्य कळणार आहे जे कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. खरी माणसं ओळखण्यात तुम्ही चूक करताय का? आयुष्यात आपण खूप लोकांना भेटतो. काही आपल्याशी गोड बोलतात, काही आपल्याला साथ देतात असं वाटतं. यातील प्रत्येकालाच आपण लक्षात ठेवतो असे नाही, पण जे तुमच्या सुखदुःखात सामील होतात त्यांना कधीच विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द जपून वापरा, कारण शब्द हे शस्त्र सुद्धा असतात आणि औषध सुद्धा. एक चुकीचा शब्द नातं तोडू शकतो, योग्य शब्द तुटलेलं मन जोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा शब्द मी ऐकला तर मला आवडेल का? मग प्रश्न पडतो, खरी माणसं ओळखायची कशी? मित्रांनो, स्वामी समर्थांच्या आयुष्यातही एक प्रसंग आहे. चोळप्पा स्वामींचे अत्यंत जवळचे भक्त. त्यांनी स्वामींची मनापासून सेवा केली. स्वामी त्यांच्या घरी राहिले. सगळ्यांना वाटायचं यांच्यापेक्षा जवळचा भक्त कोणच नाही. पण इथेच एक छोटीशी चूक झाली. हळूहळू चोळप्पाच्या मनात एक भावना आली, स्वामी माझे आहेत. ऐकायला प्रेमासारखं वाटतं, पण खरं खरं काय होतं माहीत आहे? तो प्रेम नव्हतं, तो मालकी भाव होता. आणि मित्रांनो, जिथे माझं येतं तिथे नातं कुमकुवत होऊ लागतं. स्वामी कोणाच्याही मालकीचे नव्हते, ते सर्वांचे होते. आणि एक दिवस स्वामी तिथून निघून गेले. कोणताही मोठा वाद नाही, कोणताही आवाज नाही, फक्त एक शांत शिकवण. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते माहीत आहे? खरी माणसं ती नसतात जी म्हणतात तू फक्त माझाच आहेस. खरी माणसं ती असतात जी म्हणतात मी तुझ्यासोबत आहे, पण तुला बांधून ठेवणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेम आणि हक्क यामध्ये खूप मोठा फरक असतो. प्रेम माणसाला मुक्त करतं आणि हक्क माणसाला बांधून ठेवतो. आणि खरं नातं तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारतं, वर्तमानात साथ देतं आणि भविष्यात धीर देतं. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही काही लोक असतील जे तुम्हाला प्रेमाच्या नावाखाली कंट्रोल करत असतील. थांबा, विचार करा, हे खरं प्रेम आहे की फक्त उपयोग? जर तुम्हाला वाटतं खरी माणसं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी आता खरी माणसं ओळखणार. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज याची गरज आहे. मित्रांनो, चोळप्पाचा प्रसंग आपल्याला शिकवतो की हक्क आला की नातं तुटतं. ज्याला स्वामींवर हक्क हवा असतो, जिथे अपेक्षा असते, तो स्वामींपासून दूर जातो. तिथे नातं कुमकुवत होतं. आणि जो स्वतःला स्वामींना अर्पण करतो, जिथे निस्वार्थ प्रेम असतं, तिथे स्वामी स्वतः त्याच्याकडे येतात. म्हणून मित्रांनो, खरी माणसं ओळखायची असतील तर एकच बघा, ते तुम्हाला बांधून ठेवतात का की तुम्हाला समजून घेतात? मित्रांनो, माणसं ओळखताना इतरांच्या मतावर विश्वास ठेवू नका, स्वतःचा अनुभव वापरा, कारण वेळ सगळं दाखवते. वेळ चांगली असेल तर सगळे तुझे, वेळ वाईट असेल तर कोणीच नाही. म्हणून काळजी करणारे लोक शोधा, वापर करणारे लोक तुम्हाला स्वतःहून सापडतील. जर तुम्हाला वाटतं की मी आता नात्यांमध्ये हक्क नाही, प्रेम ठेवणार, तर कमेंटमध्ये लिहा, मी निस्वार्थ प्रेम निवडतो. मित्रांनो, फक्त चोळप्पाचाच नाही, स्वामींच्या आयुष्यात अजून एक प्रसंग आहे जो खरी आणि खोटी माणसं ओळखायला शिकवतो. सुंदराबाई नावाची एक स्त्री होती. स्वामींच्या सेवेत होती. सुरुवातीला सेवा होती, पण हळूहळू त्या सेवेत अहंकार आला. मीच करते, माझ्याशिवाय काही चालतच नाही. मित्रांनो, जिथे मी येतं तिथे सेवा संपते. आणि मग स्वामींनी तिची सेवा दूर केली आणि त्याच ठिकाणी एक साधा, निष्पाप, शांत भक्त आला. बाळप्पा ना अहंकार, ना दिखावा, फक्त निस्सीम सेवा. आणि मित्रांनो, स्वामींची सेवा त्यांच्याकडे आली. स्वामींना मोठेपणा नाही, स्वामींना फक्त मनाची शुद्धता पाहिजे. म्हणून आयुष्यात माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या शब्दाकडे बघू नका, त्यांच्या स्वभावाकडे बघा. जो मोठं बोलतो तो नेहमी मोठा नसतो, जो शांत असतो तोच खरा असतो. मित्रांनो, कधी विचार केलाय का, मी हरतोय कारण माझ्यात कमी आहे की माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे? महाभारतातील एक गोष्ट खूप काही शिकवते. कर्ण अतुलनीय योद्धा,
शक्ती, पराक्रम, कौशल्य सगळं होतं, पण त्याच्या रथावर सारथी होता शल्य, जो त्याला सतत म्हणायचा, तू जे बोलतोस ते फक्त बडाई आहे. अर्जुन तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मित्रांनो, विचार करा, युद्ध चालू आहे आणि तुमच्याच बाजूचा माणूस तुमचा आत्मविश्वास तोडतो. आणि दुसरीकडे अर्जुन, त्याच्या रथावर होते श्रीकृष्ण, जे त्याला प्रत्येक क्षणी सांगत होते, तू करू शकतोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाच्या आयुष्यात फरक त्यांच्या शक्तीने नाही, तर त्यांच्यासोबत असलेल्या माणसांनी पडतो. मित्रांनो, हे फक्त महाभारतात नाही, हे फक्त कर्ण आणि अर्जुनाचं नाही, हे आपल्या घरात रोज घडतं. थोडा विचार करा, कधी बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. कधी नवरा बायकोला म्हणतो, तू काहीच करू शकत नाहीस. कधी आई वडील मुलांना म्हणतात, तू इतरांसारखा नाहीयेस. आणि कधी मुलंही पालकांना कमी लेखतात. आणि हळूहळू काय होतं, माणूस बाहेरून स्ट्रॉंग दिसतो, पण आतून तुटून जातो. मित्रांनो, हे सगळं आपण रोज बघतो आणि कधी कधी आपणही असंच करतो. एक साधा नियम आहे, तुम्ही जसं बोलता तसंच वातावरण तयार होतं. जर तुम्ही सतत म्हणत राहिलात, तू काहीच नाहीस, तू कमी आहेस, तर ते शब्द त्या व्यक्तीच्या आयुष्यात सत्य बनू लागतात. आणि उलट जर तुम्ही म्हणालात, तू करू शकतोस, मी तुझ्या सोबत आहे, तर ती व्यक्ती खरंच बदलायला लागते. आता एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा, मी माझ्या घरात कोण आहे? मी लोकांना उचलून धरणारा कृष्ण आहे की त्यांना खच्ची करणारा शैल्य आहे? मी कोणाला कमी लेखतोय का? मी कोणाचा आत्मविश्वास तोडतोय का? मित्रांनो, स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट स्पष्ट दिसते. स्वामी कधीही कोणालाही कमी लेखत नव्हते. ते माणसांना उचलून धरत होते. पण जिथे अहंकार आला, जिथे मीच मोठा असा भाव आला, तिथून कृपा दूर झाली. सुंदराबाई, मी पण आला, सेवा गेली. बाळप्पा, नम्रता होती, सेवा मिळाली. आजपासून एक छोटा बदल करा. टीका करण्याऐवजी प्रोत्साहन द्या. तुलना करण्याऐवजी समजून घ्या. शब्दांमध्ये शक्ती असते, ते माणसाला उंच नेऊ शकतात आणि त्या शब्दांनी माणूस खालीही पडू शकतो. म्हणून आजपासून शब्द बदलून बघा. तू काहीच करू शकत नाहीस ऐवजी तू करू शकतोस, मी तुझ्या सोबत आहे. तुला काही कळत नाही ऐवजी चल आपण एकत्र शिकूया. आणि बघा, तुमचं नातं, तुमचं घर हळूहळू बदलायला लागेल. आजच त्या व्यक्तीचा विचार करा, ज्याला तुम्ही कधी शब्दांनी दुखावलं असेल. मनातच का होईना त्याची माफी मागा. खरी माणसं ती नसतात जी तुम्हाला कमी दाखवतात. खरी माणसं ती असतात जी तुम्हाला उचलून धरतात. जर तुम्ही आजपासून ठरवलं असेल, मी कोणालाही खच्ची करणार नाही, तर कमेंटमध्ये लिहा, मी कोणालाही उचलून धरणार, तोडणार नाही. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज थोड्या आधाराची गरज आहे. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या शब्दांना गोडवा द्या, माझ्या मनात नम्रता द्या आणि मला इतरांना उचलून धरण्याची शक्ती द्या. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते फक्त शब्द नाही, ही एक जाणीव आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. आता हा व्हिडिओ इथेच सोडून जाऊ नका, कारण पुढचं जे आहे ते तुमच्यासाठी उपाय आहे. जर तुम्हाला वाटत असेल नात्यांमध्ये तणाव आहे, लोक तुम्हाला समजत नाहीत किंवा चुकीची माणसं आयुष्यात येत आहेत, तर एक छोटा पण शक्तिशाली उपाय आहे. डोळे हलकेच बंद करा, मन शांत करा आणि माझ्यासोबत ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.